वेलकम बॅक टू विनय भटक्या. मागच्या व्हिडिओ एपिसोड 1मध्ये आपण बघितलं अमरावतीमध्ये अंबादेवी आणि एकविरा देवीचं टेम्पल बघितलं आणि गाडगे महाराजांची समाधीसुद्धा बघितली. त्यानंतर आपण तिथून पोचलो ते हरिसाल, ते मेळघाटच्या जंगलामध्ये एक गाव आहे आणि तिथे आपला मुक्काम होता. एपिसोड 2मध्ये त्या गेस्ट हाऊसमधलं, हरिसालच्या गेस्ट हाऊसमधलं आपलं राहणं कसं होतं, ओव्हरऑल ते गेस्ट हाऊस कसं होतं, कसं जंगलामध्ये बसलेलं ते गेस्ट हाऊस आहे त्याच्याबद्दलची माहिती घेतली. एपिसोड 3 म्हणजे ह्या एपिसोडमध्ये आपण हरिसालच्या जवळपास असणारी काही ठिकाणांना भेट देणार आहोत. आणि ती कुठची ठिकाणं आहेत, चला आपण शिवाकडनं ते थोडं समजून घेऊ. आता काय प्रोग्राम आहे आता आपला असा, इथे एक दिवस आपण राहणार आहोत आणि आता पुढे कुठे जाणार आहोत, आता मग ह्याच्या पुढे काय काय बघणार आहे इथे? मग आता आपला आजचा मुक्काम इथे असणार आहे आणि आजचा मुक्काम झाल्यानंतर आपण रवींद्रनंतर निरुपमाताई देशपांडे, सुनीलजी देशपांडे आहेत, बांबू केंद्र लवादा ते जवळच आहे, ते आपण बघणार आहे. त्यांचं ग्राम ज्ञानपीठ, पूर्वी तिथे गुरुकुल चालायचं, ते आपण बघणार आहे. हे असलं हे साईट सीन करून म्हणजे सामाजिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण जवळून बघणार आहे. आपण आदिवासींच्या गावांमध्ये जाणार आहे, तिथे आपण त्यांची शाळा बघणार आहे की तिथलं शिक्षण आजही कसं चालतं किंवा तिथली मुलं शिकतात कशी, तेही आपण बघणार आहे. ते झाल्यानंतर आपण इथून जेवण करून पुढे मग चिखलदऱ्याला निघणार आहे. सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघालो ते संपूर्ण बांबू केंद्र बघायला. आणि ही आमची टीम साधारण एक 5-6 किलोमीटर आमच्या हरिसालच्या गेस्ट हाऊसपासून आहे. आणि हे बांबू केंद्र जसं सांगितलं देशपांडे सरांनी, त्यांच्या मिसेसनी हे उभं केलेलं आहे. आदिवासींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता, त्यांचा रोजगार निर्माण करण्याकरता हे बांबू केंद्र 30 वर्षापूर्वी उभं केलेलं आहे. कोरोनानंतर काय झालं की सुनीलजी देशपांडे नाही राहिले, पण त्याचं पूर्ण काम आता निरुपमाताई देशपांडे बघतायत. गेली 40 वर्षापूर्वी आपण कोरोनानंतर शिकलो की वर्क फ्रॉम होम काय असतं, पण 40 वर्षापूर्वीच यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केलं होतं. काय होतं की आजही इथे ज्या छोट्या छोट्या आपण त्या दुकानात जाणार आहे त्या छोट्या छोट्या वस्तू हे हँडमेड आहे, कुठलीच मशीनचा वापर नाही. का? कारण इथली जेवढी आदिवासींची गावं आहे आजूबाजूची, त्यांना हे मटेरियल देतात कच्चं आणि ते बनवून देतात. आणि त्याच्यामध्ये असं नाही की मग एक वस्तू आहे पूर्णच. आता जसं हे करत आहे, याच्याबद्दल पण सांगितलं थोडक्यात. तसं हे करताय दादा की जर एखाद्या व्यक्तीला फक्त पट्टीच बनवता येत तर तो पट्टीच बनवेल, एखाद्याला फुल तयार करता येतं तर फुलच करेल. आणि ते पण कधी की तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर जेव्हा तुमचा उर्वरित वेळ आहे तेव्हा तुम्ही ते करू शकता. म्हणजे एकंदरीत काय की यांनी तेव्हापासूनच वर्क फ्रॉम होम सुरू केलं. आणि त्यांची पूर्वीपासून भावना अशी होती की नाही, आपल्याला रोजगार वाढवावा लागेल तरच ही लोक कुठेतरी सुधारतील. कारण जगण्यासाठी जो आपल्याला पैसा लागतो तो पैसा कुठून तरी आला पाहिजे. तर सुनीलजी देशपांडे हे 40 वर्षापूर्वी सुरू केलं होतं. आता मागे 2 वर्षापूर्वी जे बांबूची राखी बांधल्या गेली मोदीजींना, ती इथूनच गेली होती. आपण बघताय माझ्या फोटोमध्ये. आणि यांची आपके बारे में बताओ. मेरा नाम गोरेलाल तहिर है. मैं 2004 से 4 में ट्रेनिंग किया. ट्रेनिंग करने के बाद यहीं पे कारागिरी सीखने के बाद ये लोगों को सिखाने के लिए भी तैयार हुए. बाद में यहाँ के लोग जो आ गया उनको सिखाता और स्वयं डिजाइन भी निकालता. डिजाइन भी आप ही निकालता. म्हणजे इथले इंजिनियर हेच आहे. हे सगळ्यांना शिकवतात आणि तिथे ते सगळेजण मिळून इथे वस्तू बनवतात. आणि ह्या वस्तू आपण आता बघूया पुढच्या दुकानामध्ये ठेवलेल्या आहेत. हे जे दुकान आहे इथे ज्या वस्तू विकायला आहेत हे सर्व वस्तू या बांबू केंद्रामध्ये बनलेल्या आहेत. खूप प्रकारच्या वस्तू अशा ठेवलेल्या आहेत. कंदीलसुद्धा आहेत, दिव्याच्या माळा आहेत, नंतर तुम्ही फळं ठेवण्याकरता टोकरी आहे, कीचेन आहे, पेपर वेट आहे. भरपूर अशा गोष्टी इथे विकण्याकरता ठेवलेल्या आहेत. आमच्या लोकांनीसुद्धा बरीचशी खरेदी केली. आणि ह्या गोष्टी खूपच ॲट्रॅक्टिव्ह अशा वस्तू आहेत. हे बघा किती छान छान गोष्टी या लोकांनी बनवल्या आहेत, त्याच्यावर आपला विश्वासच बसत नाही. या दिवाळीकरता माळा तयार केलेल्या आहेत, बांबूचे शेड्स तयार केलेले आहेत. नंतर कंदील पण छानच होते.
आणि ही जी होती ही देशपांडे साहेबांची राहायची जागा होती. आणि हे बघा, हे त्यांच्यातले काही फोटोग्राफ्स आहेत. इथे बऱ्याचशा राख्यासुद्धा बनवल्या जातात आणि त्या आपल्या प्राईम मिनिस्टरांनासुद्धा पाठवल्या गेल्या होत्या. नंतर आम्ही पोचलो ते एक आदिवासींची शाळा आहे. त्याचं गाव होतं पोटी गाव. साधारण ते सुद्धा आमच्यापासून 15-1 किलोमीटर होतं. शाळा 1ली ते 8वीपर्यंतची शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये टोटल विद्यार्थी 79 आहेत. किती छान अशी शाळा आहे. गावातली मुलं शिकायला येतात आणि त्यांना दुपारचं जेवणसुद्धा दिलं जातं. गावातली काही मुलं आश्रमशाळेत जातात, जी सरकारने निर्माण केलेली आश्रमशाळा आहे त्याच्यात जातात, कारण आश्रमशाळेमध्ये त्यांची राहायचीसुद्धा व्यवस्था होते. काही मुलं इथून सोडूनसुद्धा आश्रमशाळेत गेलेली आहेत. 8वीनंतर पुढच्या शिक्षणाकरता ती आश्रमशाळेतसुद्धा जातात. तर अशी ही शाळा आहे. सरकार दरवर्षी यांना एक जोडी गणवेश देतं, पण ह्यावेळी सरकारने गणवेश पुरवणार म्हणून सांगितलं होतं, पण अजून तरी बऱ्याचशा मुलांना गणवेश हे आले नव्हते. अगदी छान मुलं आहेत ही. शिक्षणाची आवड आहे. आणि मग असं करत आम्ही निघालो ते ह्यांच्या ज्ञान ज्ञानपीठ जिथे गुरुकुल भरतं होतं त्या ठिकाणी मी पोचलो. देशपांडे साहेबांनी आणि त्यांच्या मिसेसनी हे उभं केलेलं ज्ञानपीठ साधारण 8 एकरवर बसलेलं आहे. आणि इथे बऱ्याचशा गोष्टी आदिवासींना शिक्षण म्हणून शिकवले जातात. आणि त्याच्यानंतर ही आदिवासी मंडळी त्या शिक्षणाचा उपयोग करून आपापले व्यवसाय चालू करतात आणि स्वकमाई करतात. सुंदर असं हे ज्ञान विद्यापीठ बांधलेलं आहे. संपूर्ण बांबू केंद्र का संपूर्ण बांबू केंद्र ये लोगों को फक्त प्रशिक्षण देके उत्पादन तैयार करने का काम करती है. वो लोगों को तैयार करती है, ट्रेनिंग देती है और उसका उत्पादन तैयार करती है. हमने एक दूसरी अलग संस्था बनाई है जिसको आप अब लवादा में सामान देख के है, वेणुशिल्प औद्योगिक सहकारी संस्था. ये फक्त बांबू के जो वस्तु चीज़ बने हैं उसको मार्केटिंग का काम करेगी, जिसको कोऑपरेटिव बोलेंगे. ऐसी 2 संस्थाओं का दोनों ग्रुप में काम चलता है. पिछले 20 साल की अगर बात करेंगे तो बांबू के आजकल हम लोग 2000 से ज़्यादा घर देश भर में बनाए हैं. कच्छ में जब 2000 के समय में भूकंप आया था उस समय पे 742 घर वहाँ के गवर्नमेंट के साथ में एग्रीमेंट करारनामा करके बनाए थे. मेलघाट के लोकल कारागीर थे, यहीं के लोगों को जिनको ट्रेनिंग दिया था वो वहाँ लेके गए, वहाँ के सरकार के साथ में काम किया. 1 साल कारागीर वहाँ रहे और वो पूरा काम करके दिया. ऐसा संस्था का काम चलता. संस्था का भले पंजीकरण बांद्रेकड़ा के नाम से है, वहाँ कुछ काम चला 2 साल पर नहीं आगे चल पाया, क्योंकि वहाँ का आदिवासी जो समाज है वो कोलाम, यवतमाल सर्कल में जो भी एरिया में आदिवासी जितना है वो पूरा कोलाम समाज है. और वहाँ के लोग ज़्यादा काम के लिए बाहर नहीं जाते. वो स्थानिक उनके पास खेत बाड़ी या वही अपने एरिया में काम करते हैं. तो इन्होंने सोचा कि वहाँ बांबू भी थोड़ा कम मेलघाट के क्षेत्र से, तो हम लोग कहाँ अलग जगह काम कर सकते हैं. तो डॉक्टर रविंद्र कोल्हे, उनका नाम सुना होगा या आप मुलाकात भी किए होंगे आपने. तो कोल्हे जी के सहयोग से फिर वो यहाँ आए लवादा. याच लोकांनी जवळच्या गावातसुद्धा बाथरूम टॉयलेटसुद्धा बांधलेली आहेत बांबूची. अतिशय चांगल्या प्रकारची क्वालिटीची ही बांबू आहेत. हे समोर दिसते हे यांचं किचन आहे. जेव्हा इथे शिवाचे कॅम्प होतात किंवा दुसरे कुठले कॅम्प होतात तेव्हा इथे असणाऱ्या पार्टिसिपंट्सना इथे जेवायची व्यवस्था केली जाते. हे दिसत आहेत ही सगळी गुरुकुल्स आहेत आणि इथे शिक्षण दिलं जातं. निरनिराळ्या पद्धतीचं शिक्षण इथे विद्यार्थ्यांना दिलं जातं किंवा आदिवासी जी मंडळी आहेत त्यांना दिलं जातं आणि त्यातून ते स्वतःचा स्वरोजगार निर्माण करतात. काय सुंदर आहे लोकेशन आहे बघा. इथे अतिशय सुंदर असं हे लोकेशन आहे. 8 एकरवर बसलेलं हे ज्ञान ज्ञानपीठ आणि ही लावलेली शेती आहे त्यांची. मोठं ज्वारीची शेती होती आणि ही शेतीचं उत्पन्नसुद्धा त्यांना बऱ्यापैकी मिळतं.
काय सुंदर सिनिक असा हा स्पॉट आहे. जंगलात बसलेलंच आहे हे सुद्धा. आणि तुम्ही इथे मागे बघाल तर गेस्ट हाऊससुद्धा त्यांचं इथे बांधलेलं आहे. आता इथे शिवाची संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे त्यांच्या मित्रांनी. त्यांचं इथे कॉन्फरन्स किंवा त्यांचे शिक्षण होतं इथे. 5 दिवसाचं असं शिक्षणाचा कॅम्प असतो आणि ह्याच त्या एरियामध्ये तिथे मुलांना निरनिराळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली जातात. हे बघा, हे त्यांचं मेन जागा आहे तिथे आम्ही आता बसलो होतो आणि आम्हाला बरीचशी माहिती दिली. या काय प्रकारे हे ज्ञानपीठ इथे चालतं, कसं उभं झालं. आणि इथे आम्ही आलो हे त्यांच्या किचनच्या इथे हे त्यांचं जेवणाची व्यवस्था आहे. बांबूचेच टेबल खुर्च्या सगळ्या बनवलेल्या आहेत. किती सुंदर अशा ह्या टेबल खुर्च्या आहेत. आणि ज्यांना खाली बसून जेवायचं असेल त्यांना इथे ही बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तो जर 40-50 लोकांची व्यवस्था या ज्ञानपीठ केंद्रामध्ये होऊ शकते. हे त्यांचं मोठंच्या मोठं किचन आहे. इथे जेवण बनवलं जातं. बघा किती छान अशी ही व्यवस्था इथे निर्माण केलेली आहे. बरेचसे कॅम्प इथे झालेले आहेत. इथे बनलेल्या वस्तूसुद्धा इथे तुम्हाला विकायला ठेवलेल्या मिळतील. खूप चांगल्या क्वालिटीच्या या वस्तू विकायला ठेवल्या आहेत. हे देशपांडे साहेब, करोनामध्ये यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आता या केंद्राला थोडासा सेटबॅक मिळाल्यासारखं वाटतो आहे. कारण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन फारच मोठं या केंद्र उभारण्यात होतं. ज्ञानपीठ ग्रामीण मोठी म्हणूनचं आहे. इथे आमचा हा घेतलेला आम्ही ग्रुप फोटो आहे. थोडेसे फोटोग्राफ्स काढले आणि इथे सुद्धा आता नवीनच उभा केलेला आहे. हे त्यांचं गेस्ट हाऊस आहे. सिम्पल साधं असं गेस्ट हाऊस आहे. 2 खाटा टाकलेल्या आहेत अशा प्रत्येक रूममध्ये. टॉयलेट बाथरूम हे सुद्धा बघा, टॉयलेट बाथरूम केलेलं आहे. म्हणजे जे कॅम्पला लोक येतात त्यांच्याकरता ही व्यवस्था आहे. बेसिक गोष्टी आहेत जे आपल्याला क्लीन टॉयलेट लागतं, राहण्याकरता व्यवस्था लागते, अशी ही व्यवस्था इथे केलेली आपल्याला दिसत आहे. किती मोठंच्या मोठं 8 एकरवर बसलेलं हे ज्ञानपीठ आहे आणि अतिशय सुरेख असं हे ज्ञानपीठ आहे. हे आत्ताच यांचा पुतळा उभा केला होता आणि नंतर आम्ही आमच्या गेस्ट हाऊसला परत आलो आणि हे जेवण घेऊन आम्ही आता निघणार आहे ते चिखलदऱ्याला. अतिशय चांगला स्टे आमचा झाला. 1 दिवस इकडे बरंच काही बघायला मिळालं आणि अतिशय सुंदर असा हे गेस्ट हाऊस आहे. जेवण पण चांगलं होतं. आम्ही आता निघालो आहे चिखलदऱ्याला. पुढच्या व्हिडिओत आपण चिखलदऱ्याबद्दल बघू. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.